भारतीय शिक्षण पद्धती ही त्यांच्या दृष्टीनं चांगली आहे. ओके. आता शेवटी लर्नर म्हणजे शिकणारा माणूस आहे ना, त्यांनी स्वतः विचार करायचा की आपण काय करतो. कारण शिक्षण ही एक अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. तुम्ही कॉलेजमध्ये जा, मग तिथं मित्र करा. मी असं म्हणतो की तुम्ही फिरोदिया करंट थिएटर अकॅडमीमध्ये जा, क्रीडा प्रकारांमध्ये जा, मित्र निर्माण करा, तुमचं टीमवर्क वाढतं. शेवटी व्यक्तिमत्व विकास हे आपलं गोल आहे. त्याच्यामध्ये कॉलेजेस आणि विद्यापीठ हे त्यांची भूमिका करतात, पण ते 100% त्यांच्यावर अवलंबून राहू नका. 33% करा. मी माझ्या लेखांमध्ये लिहितो, मी एक करिअरवर पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये एक विचार मी मांडलाय की प्लस प्लस प्रत्येक विद्यार्थी हा प्लस प्लस पाहिजे. म्हणजे समजा तू बीकॉम असशील तर प्लस प्लस, बी असली तर प्लस प्लस. त्यातली फॉर्मल डिग्री म्हणजे जी तुम्हाला पदवी मिळते त्याला 35% मार्क आहे, फक्त 35%. दुसरे प्लस काय, स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स, ही स्वतःलाच तुला प्राप्त करायची. आणि त्याच्यात शिक्षण पद्धतीला दोष नाही द्यायचा. तू शिक ना, तुला कोणी थांबवलंय. आता इंटरनेटचा वापर कर, ऑनलाईन लॅब. लॉकडाऊन मध्ये लोक काय काय शिकले, तू सकारात्मक वापर कर.